पुरावे की मॅनेज केलेली गोष्ट. सांगली हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर कोर्टाचे ताशेरे. आरोपींची जन्मठेप रद्द. सांगली जिल्ह्यातील 2012मधील एका अत्यंत गाजलेल्या 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि तिची हत्या केल्याच्या प्रकरणात आता वेगळं वळण लागलंय. सांगली सत्र न्यायालयाने सुनावलेली तीनही आरोपींची जन्मठेपीची सजा बॉम्बे हायकोर्टाने रद्द केलेली असून त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. विरोधी पक्ष गुन्ह्याचा हेतू आणि घटनाक्रमाची साखळी सिद्ध करण्यात अपयशी ठरला आहे, असे ताशेरे ओढत न्यायालयाने हा निकाल दिला आहे. ऑक्टोबर 2012मध्ये सांगलीत एका कापड दुकानात काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह एका विहिरीत सडलेल्या अवस्थेत आढळला. तिचे हात बांधलेले होते. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून हत्या झाल्याचे तसेच बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात मुख्य आरोपीसोबत पीडितेचे प्रेमसंबंध होते आणि ती लग्नासाठी दबाव टाकत होती, असा दावा पोलिसांनी केला होता. या रागातून आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने तिला दारू पाजून तिच्यावर गँगरेप केला आणि हत्या करून मृतदेह विहिरीत फेकून दिला, अशी थिअरी मांडण्यात आली होती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.